श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे जी कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशी आहे, तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीसमोर 2 शब्द बोलायचे आहेत. तुमच्या इच्छा, तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही तुळशी मातेसमोर हे शब्द बोलायचे आहेत आणि तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मी मातेची आपल्याला कृपा प्राप्त व्हावी, तसेच आपल्यावरती लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी एक वस्तू या दिव्यामध्ये टाकायची आहे. तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. कार्तिक महिना हा नुकताच सुरू झालेला आहे आणि आपल्याला माहीत आहे की आषाढ महिन्यापासून म्हणजे आषाढी एकादशी, जिला आपण देवशयनी एकादशी म्हणतो, या एकादशीपासून श्रीहरी विष्णू जे आहेत या सृष्टीचे ते पालन करते आहेत आणि ते निद्रावस्थेत जातात आणि ते निद्रावस्थेमध्ये 4 महिन्यासाठी जातात, ज्याला आपण चातुर्मास म्हणतो. आणि ते निद्रावस्थेतून जे जागे होतात ते देव उठणी एकादशीला आणि यानंतर केला जातो तो म्हणजे तुळशी विवाह. असे म्हणतात की जेव्हा निद्रावस्थेतून श्रीहरी विष्णू जागे होतात तेव्हा सर्वप्रथम ते तुळशी मातेची हाक ऐकतात. तर या देव उठणी एकादशीला आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणते 2 शब्द हे तुळशीसमोर बोलायचे आहेत, याबद्दलची आपण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. देव उठणी एकादशीचा जो दिवस आहे तर तो फार महत्त्वाचा दिवस मानला जातो. हिंदू धर्मामध्ये या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवशयनी एकादशीला योगनिद्रेत गेलेले श्री विष्णू या दिवशी म्हणजे देव उठणी एकादशीला जागे होतात आणि या संपूर्ण सृष्टीची जबाबदारी पुन्हा आपल्याकडे घेतात. त्यामुळे या एकादशीला खूप महत्त्व आहे आणि या एकादशीनंतरच चातुर्मास संपतो आणि लग्न, मुंडन, वास्तुशांत, साखरपुडा तर या गोष्टींना सुरुवात होते. देव उठणी एकादशी ही 23 नोव्हेंबर 2023ला आहे आणि ही एकादशी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. धार्मिक मान्यतेनुसार यावर्षी 5 महिन्यांनी आता विष्णू जागे होणार आहेत, कारण अधिक मासामुळे चातुर्मास हा 5 महिन्यांचा यावर्षी होता आणि यानंतरच आपण तुळशी विवाह तर हा करणार आहोत. वर्षातून येणाऱ्या 24 एकादशींपैकी देव उठणी एकादशी ही अत्यंत खास मानली जाते. आता ही एकादशी तिथी प्रारंभ होणार आहे ती 22 नोव्हेंबर 2023ला रात्री 11:30 वाजता आणि कार्तिक शुक्ल एकादशी तिथी जी आहे तर ती समाप्ती होणार आहे 23 नोव्हेंबर 2023ला 9:01 ज्यांना पूजा करायची आहे, एकादशीची पूजा करायची आहे, तर त्यांच्यासाठी जो शुभमुहूर्त आहे तर तो 23 नोव्हेंबरला सकाळचा 6:50 ते 8:09 आणि सकाळी जर पूजा करणे शक्य नाही तर रात्रीचा मुहूर्त म्हणजे संध्याकाळी 5:25 ते 8:46 तर या वेळेत ते पूजा करू शकतात. जे उपवास करतात तर त्यांची पारण वेळ म्हणजे उपवास सोडण्याची वेळ ही 24 नोव्हेंबरला सकाळी 6:51 ते 8:57 आहे. तर या दिवशी आपल्याला तुळशीसमोर जे शब्द आहेत तर हे शब्द बोलायचे आहेत, ज्यामुळे आपल्या ज्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत तर त्या पूर्ण व्हायला मदत होते. आता हे शब्द कोणते आहेत आणि ते आपल्याला कसे बोलायचे आहेत, तर बघा, ज्या विठ्ठलाची आपण आषाढी एकादशीला मनोभावे पूजा करतो तर हे विठ्ठलसुद्धा विष्णूंचेच एक रूप आहेत आणि या दिवशी विष्णूंची विधिवत पूजा केली जाते. म्हणजे प्रत्येक एकादशीला आपण विष्णूंची विधिवत पूजा करत असतो. विष्णूंच्या ज्या आवडत्या वस्तू आहेत तर त्या विष्णूंना अर्पण केल्या जातात आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी ना कधी काही ना काही अडचण येत असतात, आर्थिक समस्या असतात, व्यवसायामध्ये प्रगती होत नाही किंवा नात्यांमध्ये दुरावा, तणाव असतात, मुलांबद्दलच्या काही समस्या असतात, मुले ऐकत नसतात किंवा मानसिक ताणतणाव असतात. अशा एक ना एक समस्या ही प्रत्येकाच्या लाईफमध्ये चालू असते आणि त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. प्रत्येकाच्या दारामध्ये तुळशी असते, मग ती तुळशी वृंदावनात असो किंवा छोट्याशा कुंडीमध्ये असो, तुळस ही तुळस असते आणि हिला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस असते तेथे वास्तुदोष राहत नाही, त्या घराची भरभराट होते. रोज तुळशीची पूजा ही आपल्याला करायलाच हवी. तुळस फक्त असून उपयोग नाही तर तिची आपल्याला पूजा केली पाहिजे. तुळशीजवळ आपल्याला दिवा लावला पाहिजे आणि तो लावताना आपल्याला नेहमी तो दिवा आसनावरती ठेवायचा आहे.
मग खाली तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवा किंवा एखादी प्लेट किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे। आता कार्तिक एकादशीला तुळशीची पूजा ही आपल्याला आवर्जून करायची आहे, विधिवत करायची आहे आणि ही पूजा करताना जल अर्पण न करता करायची आहे। म्हणजे एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही, तर आपल्याला वरूनच तुळशीला हळदी कुंकू व्हायचं आहे, तुळशीला अगरबत्ती निरंजनाने ओवाळायचं आहे, नैवेद्य अर्पण करायचं आहे। फक्त आपल्याला तुळशीला जल हे एकादशी असल्यामुळे या दिवशी अर्पण करायचं नाही। त्यानंतर आपल्याला तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला एक मंत्र आहे, तर हा मंत्र बोलायचा आहे आणि तो मंत्र असा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। तर या मंत्राचा 108 वेळेला आपल्याला जप हा करायचा आहे। 108 वेळेला जप करणे शक्य नाही, तर तुम्ही जेव्हा 11 प्रदक्षिणा घालताय तर त्या 11 प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर हा मंत्र म्हणायचा आहे। तसेच या दिवशी विष्णूंना पिवळे वस्त्र अर्पण करू शकता, पिवळ्या रंगाचे आसन तुम्ही विष्णूंना देऊ शकता, पिवळी मिठाई, पिवळी फुले अर्पण करू शकता। तसेच तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर तुम्ही विठ्ठलाची विधिवत पूजा करा। बाळकृष्णांची मूर्ती प्रत्येकाकडे असते, त्यामुळे विष्णूंची मूर्ती नसेल, विठ्ठलाची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णांची पूजा ही विधिवत या दिवशी करायची आहे। मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचे तोरण बांधायचे आहे, मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे, उंबरट्यावर हळदीचं लेपन, तर हे सुद्धा आपल्याला या दिवशी करायचं आहे। या दिवशी आपल्याला तुळशीजवळ संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे। दिवा लावताना तो तुपाचाच लावायचा आहे आणि आपल्या जर आर्थिक समस्या चालू असतील तर या दिव्यामध्ये आपण जी जोडवात घालणार आहोत, तर या वातीची दिशा म्हणजे वातीचे टोक हे आपल्याला उत्तर दिशेला करायचं आहे, कारण उत्तर ही कुबेरांची दिशा आहे। त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी या वातीचं टोक हे उत्तर दिशेला करायचं आहे। त्यासोबतच आपल्याला दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत, तर यामध्ये तुम्हाला 2 लवंगा आणि 1 वेलची टाकायची आहे। तुमच्याकडे जर पिवळी कवडी असेल, पिवळी कवडी जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, तर ही कवडी सुद्धा तुम्ही या दिव्यामध्ये टाकू शकता। लवंगा ज्या आहेत तर त्या व्यवस्थित फूल असलेल्या घ्या, अखंड लवंगा घ्या, तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका। त्याप्रमाणेच वेलची सुद्धा आपल्याला व्यवस्थित असलेल्या घ्यायच्या आहेत आणि या दिव्यामध्ये आपल्याला त्या वेलची ह्या टाकायच्या आहेत, कारण वेलची आणि लवंगा ह्या ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे। दिवा आपण रोजच तुळशीजवळ लावतो, परंतु एकादशी आहे त्यामुळे आपल्याला दिवा लावताना तुपाचा लावायचा आहे आणि यामध्ये आपल्याला या वस्तू ह्या आवर्जून टाकायच्या आहेत। यामुळे काय होतं की माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे खेचली जाते आणि आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या कुठे ना कुठे कमी व्हायला मदत होत असते। आपल्या कष्टांना, आपल्या प्रयत्नांना, आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला हे जे उपाय आहेत तर हे छोटे छोटे उपाय अशा ठराविक तिथींना आपल्याला करायचे असतात आणि दिव्यामध्ये या वस्तू टाकल्यानंतर आपल्याला त्या दिव्याची पूजा करायची आहे। दिव्याला हळदी कुंकू, अक्षता आणि फूल आपल्याला अर्पण करायचं आहे आणि जेव्हा हा दिवा शांत होईल, हा दिवा जेव्हा आपोआप विझेल, तर यानंतर हा दिवा तुम्ही या तुळशीपासून उचलून ठेवू शकता। हा दिवा ठेवताना या दिव्यामुळे तुळशीच्या पानांना हानी पोचणार नाही, तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तुळशीपासून थोडासा दूर असा हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे, परंतु नक्कीच तुम्ही असा एक दिवा लावा। आपल्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा आपण एकादशी तिथीला एक चौमुखी दिवा म्हणजे 4 वाती असलेला दिवा लावून यामध्ये सुद्धा लवंग, वेलची तर या वस्तू टाकू शकतो। देवघरामध्ये सुद्धा आपण असा दिवा लावू शकतो, परंतु मुख्य दरवाजात तसेच देवघरात आपण जो दिवा लावतो तर या दिव्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू नाही टाकल्या तरी चालेल, परंतु तुळशी मातेजवळ जो दिवा लावलेला आहे तर आवर्जून आपल्याला एकादशी तिथीला या वस्तू टाकायच्या आहेत। यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचे वेगवेगळे मार्ग हे सुद्धा उपलब्ध होतात। माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो।